गुड इव्हनिंग महेश, तुषार, अमोल, तानाजी, सगळ्यांची नावं. गिरीश आहे, शोभा आहे, स्वप्ना आहे. मीनल साठे नमस्कार. संग्राम नमस्कार. विजू राणे, बरेच दिवसात भेटघाट नाही आहे. बिजल गुड इव्हनिंग. हर्षदा, रुक्माळी, अर्चना, रणधीर नमस्कार. संदीप, उदय, टीना गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. बरं, आता हे तुम्ही येत राहणार, मी एवढा वेळ काय थांबत नाही. मनीषा, थँक्यू फॉर वेलकमिंग मी. आय एम देअर विथ यू. महेश, मला सर्दी वगैरे काही झालेलं नाही आहे. आय एम ऑल राईट. एकदा असा आपण क्वेश्चन आन्सर सेशन करूया. म्हणजे मला सुरुवातीपासून ते डोक्यात आहे, पण कधी कधी टाइम एरर येतो, त्यामुळे प्रश्न उत्तरं होऊ शकत नाहीत. पण कधीतरी या सगळ्या प्रोसेसमध्ये जर आपल्याला जमलं, कारण इन्सिडेंटली आज लॉकडाऊन संपतोय. हे चालू राहणार की नाही मला आत्ता तरी माहीत नाही, पण जर राहिलं तर. गौरी, जयवंत, हां, मी काय म्हणत होतो की हे चालू राहणार, लोकांचं येणं, तोपर्यंत एक गाणं ऐकवायचं आहे मला. लक्ष देऊन गाणं ऐका, कारण त्या गाण्यावरती मी एक गोष्ट पण तुम्हाला सांगणार आहे. ऍक्च्युली तुमच्यासाठीच तयार केलेलं गाणं आहे ते, पण तुम्हाला अजून त्याचं सिक्रेट कळलेलं नाहीये. हवेवर
अरे मी कुलदीप नाही, मी प्रदीप आहे. विशाल. मोठं गाणं आहे, सगळं ऐकवत नाही, पण बरेच लोकांनी लिहिलेलं आहे की मी हे रोज ऐकते किंवा रोज ऐकतो. खरं तर तुमच्यासाठीच मी हे गाणं तयार केलेलं आहे. तयार म्हणजे मी लिहिलेलं नाही आहे, पण मला वाटतंय 18 वर्ष झाली असतील हे गीत मी पहिल्यांदा ऐकलं. आणि मला त्याचे बोल होते ते फार आवडले, पण त्याची जी चाल होती ती माझ्या मीटरमध्ये बसली नाही. बघा, म्हणजे मी हे का तुम्हाला सांगतोय की आपण ज्यावेळेस अलाइनमेंटमध्ये असतो त्यावेळेस काय घडतं जीवनामध्ये, एक गोष्ट छोटी आहे पण फार सिग्निफिकंट आहे. सो मला असं वाटलं की हे गीत आपण आपल्याला हव्या तशा चालीत बनवायला पाहिजे. काय करायचं, असे बरेच वर्ष त्यामध्ये गेली. मग एक दिवशी अशी प्रेरणा आली की नाही नाही, हे गाणं आपण आपल्या पद्धतीत करायचंच. आणि कोल्हापुरात माझे एक मित्र आहेत, चंद्रकांत कागले, म्युझिक डायरेक्टर आहेत. त्याला मी फोन केला. मी म्हटलं असं असं मला गाणं करायचं आहे. म्हणाले करूया. तर मी तुम्हाला ते गाणं व्हॉट्सअपवर पाठवतो. ठीक आहे. मी म्हटलं पण मला ती चाल नको आहे, माझ्या डोक्यात चाल वेगळी आहे. म्हणाले ठीक आहे, आपण 1-2 दिवसात भेटूया, मी एक माझ्या पद्धतीत चाल तयार करतो आणि लेट अस सी वेदर यू लाईक इट. ठीक आहे. 2 दिवस गेले. मी संध्याकाळी माझ्या वॉकला गेलो होतो आणि वॉक करताना मी असा विचार केला की आपल्या डोक्यामध्ये नेमकी ह्याची चाल कशी आहे, काय पाहिजे आहे मला, हाऊ डू आय वॉन्ट द ट्यून टू बी. आणि मी वॉक करत असताना मला एक चाल सुचली. म्हटलं ही पाहिजे चाल. मग पण म्हणजे मी काय संगीतकार नसल्यामुळे त्याचे काय नोटेशन्स मला तयार करता आले नाहीत. मग म्हटलं काय करूया, कारण ही चाल मला कागलेला ऐकवायची होती. मग म्हटलं काय करूया. तेवढ्यात मी फोन काढला आणि फोनमध्ये माझ्या डोक्यात जी चाल होती ना ती रेकॉर्ड केली. म्हटलं हीच चाल आहे, आय वॉन्ट दिस. वॉक संपला. मी कागलेला फोन केला. कागले म्हणाले अहो मी तुम्हाला आत्ता फोन करणार होतो,
कारण मी एक चाल लावलेली आहे, बघूया इफ यू लाईक इट, तुम्ही येऊ शकता काय? म्हटलं येतो. आणि मग मी कागलेंच्या घरी गेलो आणि कागलेनं म्हटलं की थांबा, तुम्ही जे ऐकवणार आहे ना त्याच्या आधी माझ्या डोक्यात एक्झॅक्टली काय आहे ते मी तुम्हाला ऐकवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की वेदर वी आर ऑन द सेम पेज ऑर नॉट. फोन काढला, कागलेना ती ट्यून ऐकवली. कागलेनी मान हलवली, म्हणाली ठीक आहे, चांगला आहे. म्हटलं आता तुमची चाल आहे. मित्रांनो, गंमत आहे, कागलेनी जी चाल मला ऐकवली, म्हणजे त्यांनी ती रेकॉर्ड केली होती इन्सिडेंटली, तेवढ्या थांबा, त्यांनी त्यांच्या फोनमधून चाल काढली आणि मला ऐकवली. तुम्हाला खोटं वाटेल, इट वॉज द सेम ट्यून. अमेझिंग. म्हणजे मला लिटरली मला शहारे आले अंगावरती. मी म्हटलं हाऊ इज दिस पॉसिबल? कारण मी आता 15-20 मिनिटापूर्वी जी चाल डोक्यात इमॅजिन केलेली आहे ती ऑलरेडी कागलेने तयार केली होती. आणि मग तिथून पुढे इन्सिडेंटली कागले, मग हे आता गाऊन कोणाकडून घ्यायचं? कोल्हापुरात पॉसिबल नव्हतं, हे सगळं मुंबईत करायला लागणार होतं. इन्सिडेंटली कागलेंचा मुलगा जो जगभर फिरतो, तो सिंगर आहे करण कागले म्हणून, तो मुंबईत होता. त्यांनी त्याला सांगितलं, तो म्हणाला बाबा मी इथंच करतो. आणि त्यांनी तिथं रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये ती रेकॉर्ड केलं. एक तर जर ते मुंबईच्या स्टँडर्ड्स प्रमाणे तिथं रेकॉर्डिंग करायचं असतं तर मला जो खर्च आला असता तो निश्चितच मी काय या गाण्यामध्ये घातला नसता. पण त्याच्या 1/10 प्राइजमध्ये हे गाणं ट्यून होऊन करणनी म्हणून तयार झालं. मित्रांनो, या गाण्यामध्ये एक जादू आहे. ते तुम्ही जर ऐकलत, म्हणजे नुसतं ऐकलं नाही, बॅकग्राऊंडला लावलेलं आहे आणि मी चहा करायला लागलोय असं ऐकणं नव्हे. तुम्ही जर डोळे झाकून ते गाणं ऐकलत आणि त्याचे लिरिक्स जे आहेत ते तुम्ही जर फॉलो करायला लागला तर एक इन्स्पिरेशन आतून आपल्यालाच मिळतं एका डीप लेवलला. ते तुम्हाला मला सांगता नाही येणार की कुठल्या लेवलला आहे आणि काय आहे, हे मला तुम्हाला सांगता नाही येणार. पण ॲट अ डीप लेवल काहीतरी आत जागृत होईल एवढं निश्चित. सो ज्यांच्याकडे पॉवर ॲप, हे आपलं ॲप आहे, प्ले स्टोअरला आहे, ते ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये फ्री डाउनलोडला हे गाणं ठेवलेलं आहे. सो ऐका रोज. बघूया तरी आपण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अंतर्बाह्य सक्षम होण्याचा प्रयत्न करतोय. लेट अस सी इफ द लिरिक्स ऑफ दिस सॉन्ग अँड द ट्यून ऑफ दिस सॉन्ग, कारण ही ट्यून मला सुचली म्हणजे कुठून सुचली? इट वॉज अन इन्स्पिरेशन. आणि तीच ट्यून कागलेना कशी सुचली? देर इज अ डीप कनेक्शन. मी आज या गोष्टीबद्दल बोलणार आहे पुढे, पण इन्सिडेंटली फार गमतीशीर योगायोग मला आठवला आणि मला असं वाटलं की अरे इतके दिवस आपण हे गाणं का लावलं नाही? नाहीतर दर सेशनच्या सुरुवातीला आपण हे गाणं लावायला पाहिजे होतं. जे इथून पुढे जर आपण केले हे सेशन्स तर निश्चित लावीन असं मला वाटतंय. नाही लावलं तर हे गाणं अवश्य ऐका, रोज ऐका, रोज ऐका. इट विल हेल्प यू. सो सांगण्याचा मुद्दा काय की ज्या वेळेस आपण अलाइनमेंटमध्ये असतो, इन ट्यून असतो, त्यावेळेला सारी कायनात तुम्हें जो तुम्हें चाहिए तुम तक लाने की कोशिश करती है. सही आहे. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं, गेले 2 वर्ष ते नको तसं करू. गेले 2 वर्ष मी हेच करण्याचा प्रयत्न करतो. मी गेले 2 वर्ष तुम्हाला अलाइनमेंट मध्येच आणायचा प्रयत्न करतोय. जे माझे लेक्चर्स असतील त्या सगळ्या लेक्चर्सचा माझा जर तुम्ही गाभा बघितला तर इट इज टुवर्ड्स ब्रिंगिंग यू इनटू अलाइनमेंट. कारण तुम्ही जर अलाइनमेंट मध्ये आलात, प्रोसेस आहे.
ती काय अशी एका दिवसात काय 2-4 गोष्टी केल्या आणि तुम्ही अलाइनमेंटमध्ये आला असं नाही होत. इट्स अ प्रोसेस. पण ही प्रोसेस जर तुम्ही करू शकलात, ही साधना आहे ना, ही साधना जर तुम्ही करू शकलात तर अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये विनासायास होतील. अनेक आव्हानं जे आहेत, चॅलेंजेस आहेत, त्याला सोल्युशन्स मिळतील आणि तुम्ही, मला असं वाटतं की अबंडन्स कॉन्शियसनेसमध्ये आपोआप यायला लागाल. इंटरेस्टिंग आहे. बघा ना, परवा आपल्या वेबिनारचं काय झालं. सुरुवातीला सगळा गोंधळ झाला. कसं करा, एकतर एवढे काय म्हणूया त्याला बुकिंग आले, इतक्या लोकांनी पार्टिसिपेट केलं जी आपल्याला कल्पना नव्हती. मग तो झूमचा प्रॉब्लेम झाला, तो सॉल्व्ह झाला आणि शेवटी काय झालं, अशा प्लॅटफॉर्मवरून आपण देऊ शकलो की जिथं ते वेबिनार संपलं तरी तुमच्यापर्यंत ते पोचू शकलं नाही तर त्या वेबिनार बरोबर सगळंच संपलं असतं ना. कालपर्यंत म्हणजे आजपर्यंत लोक त्या वेबिनारमध्ये बुकिंग करायला लागलेले आहेत. त्याच दिवशी ते जर झालं असतं तर संपून गेलं असतं, आपल्याला परत ते मिळालं नसतं, कारण त्याचं रेकॉर्डिंग उपलब्ध सहजी होत नाही. सो मनी उपासनाचं बघा, सेम थिंग हॅपन्ड बिकॉज इट गॉट डेफर्ड. आणखीन लोक परवा मी सांगितलं तसे जमा झाले. सो तुम्ही अलाइनमेंटमध्ये असणं गरजेचं आहे. इन्सिडेंटली म्हणजे मला वेबिनार बद्दल बोलायचं आहे. मित्रांनो, ते वेबिनार फार इनडेप्थ आहे. म्हणजे मी ज्यावेळेस ते ऐकत होतो ना, अनेक ठिकाणी मला असं वाटलं की मिनल हे तर बोलून गेलेली आहे, पण हे समजायला ते पुन्हा ऐकलं पाहिजे, पुन्हा बघितलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटलं की ते वेबिनार समजायला पाहिजे एखाद्या लेसन सारखं. एखादा लेसन आपले टीचर शिकवतात क्लासरूममध्ये, पण त्याचा गाभा आपल्याला कळतोच असं नाही. या वेबिनारची पण गंमत तशीच आहे. तुम्ही ऐकलं असेल, बघितलं असेल, तुमच्या लेवलला ते कळलं असेल, पण मला स्वतःला असं वाटलं की इट हॅज टू बी डिफाईन्ड. कारण डिफाईन जर जे झालं तर त्याची तुम्हाला आणखीन उकल होईल. म्हणून माझं आणि मिनलचं ह्याच्यावरती बोलणं झालं आणि मी मिनलला सांगितलं की ह्याच्यावरती तू आणखीन एक सेशन कर, एक्सप्लेन करायला ते वेबिनार, त्यातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत, म्हणजे अगदी ठळक समजल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी तुमच्यातून मिस झाल्या असतील, एखादी गोष्ट कशा पद्धतीत समजली पाहिजे, तुमचा अप्रोच काय पाहिजे, काय तुम्हाला असं वाटतं की अरे क्या ये अगर ये मेरे समझ में नहीं आया, क्या समझ में नहीं आया, असं एक त्याला एक सपोर्टिव्ह वेबिनार, म्हणजे वेबिनार नाही, सपोर्टिव्ह सेशन करायचं आम्ही ठरवलेलं आहे. अर्थात ते फ्री आहे. वी आर नॉट गोइंग टू चार्ज एनिथिंग फॉर दॅट सेशन. इट्स अ फ्री सेशन, बट फॉर दोज हू हॅड ऑलरेडी बुक्ड फॉर द वेबिनार. सो मला काय तुमच्याकडून अपेक्षित आहे, पुन्हा एकदा पाहिजे तर बघा ते वेबिनार, जर ते अजून उपलब्ध असेल तर ऑनलाईन, किंवा जे तुम्हाला त्यातून समजलेलं आहे किंवा जे समजलेलं नाही. मी परवा पण तुम्हाला म्हटलं होतं की नोटबुक घेऊन बसा. हाऊ हॅव यू अंडरस्टूड इट. सो मला तुम्हाला असं सांगायचं आहे की जर तुम्हाला त्या वेबिनार समजण्यामध्ये काही कन्फ्युजन असेल, काही प्रश्न असतील, तर ते प्रश्न तुम्ही मिनलला मेल करा. मिनलचा जो हे आहे मेल ID आहे तो इथं कॉमेंटमध्ये आपण टाकूयाच. त्याशिवाय minal.s.sathe@gmail.com हा त्याचा मेल ID आहे. समजतंय ना तुम्हाला. सो ज्यांना त्या वेबिनारमध्ये कुठंही काहीही शंका आल्या असतील तर त्या शंकांचं मिनलला तात्काळ मेल करा. आज मेल करा शक्य झालं तर, कारण तुमच्या ह्या प्रश्नांना घेऊनच
आपण हे पुढचं सेशन करणार आहे. सो यू विल अंडरस्टँड द वेबिनार मोर क्लिअरली. त्याला क्लॅरिटी पाहिजे. सो आर यू विथ मी? तुम्हाला लक्षात आलं मी काय म्हटलं? सो डू दॅट. ओके, फाईन. आता मी ज्यावेळेस नेहमी अलाइनमेंट ह्याच्याबद्दल बोलत असतो, माझे अनेक व्हिडिओज आहेत ज्यामध्ये मी हाऊ टू बी इन ट्यून विथ द युनिव्हर्सल फ्रिक्वेन्सी अशावर पण मी एक सेशन केला होता, जे यूट्यूबला कुठेतरी असेल. पण व्हॉट इज बीइंग इन अलाइनमेंट? बीइंग इन अलाइनमेंट is to be in balance. आपलं सगळं इमोशनल स्टेट बॅलन्स मध्ये असली पाहिजे. आणि ही जर बॅलन्स मध्ये असेल तर आपण एक प्रकारे अलाइनमेंट मध्ये येतो. आता मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की बॅलन्स मध्ये यायला कोणत्या कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात. म्हणजे मला कुठल्या कळल्या? मी बॅलन्समध्ये आहे. मी आज 100% बॅलन्समध्ये, अलाइनमेंटमध्ये. म्हणून तर इतक्या अलाइन्ड गोष्टी घडतात माझ्या जीवनामध्ये. पण व्हॉट इज अलाइनमेंट? मी मागच्या सेशनमध्ये बोललो होतो. टोटल ॲक्सेप्टन्स, जे मीनल पण तिच्या वेबिनारमध्ये बोलली होती की ॲक्सेप्टन्स, अंडरस्टँड दिस, टोटल ओकेनेस, ओके इज टू बी इन अलाइनमेंट. कमीत कमी डिपेंडन्सी दुसऱ्यांवरती, इमोशनल हा नीड की पाहिजे, मला तुमच्याकडून अटेन्शन पाहिजे, तुमच्याकडून प्रेम पाहिजे, तुमच्याकडून लक्ष पाहिजे, तुमच्याकडून आणखीन काय पाहिजे. भावनिक स्तरावरती अगदी दयनीय भिकाऱ्याच्या अवस्थेमध्ये राहणं हे टाळता जर आलं तर यू आर इन अलाइनमेंट. यू विल बिकम इंडिपेंडेंट. फार अवघड आहे, अनेकांना ये हजम नहीं होता है. पण जिनको हजम नहीं होता है मैं क्या करूं? मला जे काय मला सापडलं, माझं मसल ज्यानं स्ट्रॉंग झालं, मी सांगण्याचा प्रयत्न करतो. सो दुसरं इज डिपेंडन्सी. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आसक्ती. सो मला हे पाहिजेच आहे, मला हेच पाहिजे आहे. आय विल नॉट कॉम्प्रोमाइज फॉर एनिथिंग एल्स. मला जीवनामध्ये हीच व्यक्ती पाहिजे. अरे ती व्यक्ती नाही तुझ्याकडे बघत, नाही, आयुष्य गेलं, जातंय. हीच, हेच, असंच. हा जिथं जिथं येतो ना, कशाशीही आपण ज्यावेळेस असे अटॅच होतो गरजेपेक्षा जास्त, ती आसक्ती. चौथी गोष्ट मी त्या दिवशी सांगितलं की ओपनिंग युअर हार्ट. घेण्यापेक्षा देण्याची वृत्ती वाढणं. आणि मला तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे, कारण त्या दिवशी मी एक आवाहन केलं की त्या मुंबईतल्या मजदुरांना आपल्याला मदत करायची, आणि तुम्ही सरळ हाताने सगळ्यांनी मदत केली. कारण बुधवारच्या सेशनमध्ये मीनलला सांगावं लागलं की बास झाली, बहुत हो गया, अभी मत करो. एवढी तुम्ही सगळ्यांनी मदत केली. इट्स अन अपॉर्च्युनिटी. पण ही एकदा कधीतरी वर्षातून होऊन चालणार नाही. ही एक ऑन गोईंग प्रोसेस पाहिजे. देण्यावरती भर पाहिजे घेण्यापेक्षा. फक्त पैसे देणे म्हणत नाही मी, इट कुड बी एनिथिंग. देणं, आनंद देणं, दुसऱ्याला आनंद देणं, हे देखील देणं आहे. दुसऱ्यासाठी चांगली इच्छा करणं, दुसऱ्यासाठी सरोगेट टॅपिंग करणं देणंच आहे. सो देण्याची वृत्ती असावी, त्यानं हार्ट ओपन होतं. सो मला असं वाटतं की हे सगळं बॅलन्समध्ये आणण्याचं काम करतं. आणि एक गोष्ट, अटॅचमेंट इन डिटॅचमेंट. मगाचं अटॅचमेंट ही आसक्ती झाली. ज्या गोष्टीनं मला इतकं मुक्त केलं ती काय होती? अटॅचमेंट इन डिटॅचमेंट. आता हे कळणं जरासं अवघड असतं. अटॅचमेंट इन डिटॅचमेंटला स्थितप्रज्ञ असावं लागतं.
डिटॅचमेंट इन अटॅचमेंट, यू कॅन यूज इट एनिवे. डिटॅचमेंट इन अटॅचमेंट. मी अटॅच्ड पण आहे, त्याच वेळेला मी आसक्त नाही आहे, मी डिटॅच्ड पण आहे. एक निर्लेपता आहे. अनेक लोकांना हे कळत नाही. अनेक लोक जीवनामध्ये इतके अटॅच्ड असतात अनेक गोष्टींना, इतके अटॅच्ड असतात म्हणजे व्यक्तींपासून, एखाद्या घरातल्या डब्यापासून ते पिशवीपर्यंत. एखाद्याला तुम्ही जर पिशवी भरून दिली ना काहीतरी, तर अनेक, मी बघितलेलं आहे, अनेक लोक पिशवी अजून आणलेली नाही, पिशवी मिळालेली नाही, त्या पिशवीत जीव अडकलेला असतो. असा जीव आपला अनेक गोष्टींमध्ये अडकलेला असतो. आणि जोपर्यंत तो अडकलेला असतो, जोपर्यंत तो असा चिकटलेला असतो, तोपर्यंत तुम्ही सुटू शकत नाही. मला मोह होतोय एक गोष्ट सांगण्याचा, पण वेळ होईल, मी सांगणार आहे कधीतरी ती गोष्ट. मला ती फार आवडते. त्या गोष्टीने मला फार काय म्हणतात त्याला, एक बळ दिलं. मी बरेच वेळा ठरवलं की ही गोष्ट सांगूया, बट इट विल अननेसेसरीली कन्झ्युम अ लॉट ऑफ टाइम. नाही आत्ता सांगत, पुढे कधीतरी सांगेन. पण मुद्दा काय, डिटॅचमेंट इन अटॅचमेंट. कधीतरी हे समजून सांगेन आणखीन. म्हणजे किंवा मिनल ज्या वेळेस रिलेशनशिप्सवरती वेबिनार घेणार आहे ना, त्यावेळेला हा विषय कदाचित ती आणखीन डीपमध्ये मांडील. हा विषय पर्सनल बोलायचा, समजत नाही. एकदा एक असं झालं की एका कुठल्या तरी अशा शिवोहम सारख्या सेशनला मी या डिटॅचमेंट इन अटॅचमेंट ह्याच्यावरती बोलत होतो. आणि एक गृहस्थ होते ज्यांना एक साधारणपणे 18-19 वर्षाची मुलगी होती, जिला ते फार अटॅच्ड होते. आणि त्या सेशनवरून ते घरी गेल्यानंतर ते तिच्याशी असे त्रयस्थासारखे वागायला लागले, डिटॅच्ड वागायला लागले. तिला वाटलं की काहीतरी वेगळ्या मूडमध्ये असतील वडील आपले. तिनं काय फारसं लक्ष दिलं नाही. 2-3 दिवस गेले, 4 दिवस गेले, आठवडा गेले. हा माणूस असा डिस्टन्स ठेवून वागायला लागला त्या मुलीशी. राहून एक दिवशी त्या मुलीला काही कळलं नाही. त्या मुलीनं वडिलांना विचारलं की मी गेले आठवडाभर बघते, तुम्ही अशी एवढी डिटॅच्ड का वागायला लागलाय माझ्याशी. ते म्हणाले की मी तिथं ऐकून आलोय की जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल किंवा जर तुम्हाला स्पिरिच्युअली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर हे डिटॅचमेंट इन अटॅचमेंट पाळलं पाहिजे. तिला काहीच कळलं नाही. सो शी सेड की आय डोंट नो तुम्ही काय म्हणताय, पण ठीक आहे. पण हा त्याच्यामुळे आणखीन अस्वस्थ झाला की अरे क्या हो रहा है, मी तर अटॅच्ड आहे माझ्या मुलीला आणि मला सांगितलंय की डिटॅच हो, अटॅचमेंट पासून डिटॅच हो. मी डिटॅच झालो तर मुलगी नाराज झाली, मी करू काय. इन्सिडेंटली मी पुण्याला गेलो सेशनला आणि हे गृहस्थ येऊन मला भेटले. मला म्हणाले सर मी गोंधळात आहे, तुम्ही तर हे सांगितलं, मला हे पटलेलं आहे, पण मी ज्यावेळेस डिटॅच व्हायला गेलो माझ्या मुलीपासून त्यावेळेस सगळा घरात गोंधळ झालाय. ती नाराज आहे, मी नाराज आहे. सो हाऊ डू आय सॉल्व्ह दिस. त्यावेळेला मी त्याला सांगितलं की डिटॅच होणं म्हणजे तटस्थ होणं नव्हे, इंडिफरंट होणं नव्हे. तू जेवढा त्या मुलीवरती अटॅच्ड आहेस, जेवढं तुझं एक्सप्रेशन आहे प्रेमाचं, अटॅचमेंटचं, तेवढं चालू राहू दे ना. आतून कोणालाही चिकटू नको. कारण तू चिकटलास की तुझी एनर्जी सक होते, दूषित होते. चिकटू नको. प्रेम करायला काय हरकत आहे. आतून इट्स अ इनर मसल. हे डेव्हलप व्हायला लागतं. हे बहुत लोगों को समझ में नहीं आता है. मुझे समझ में आया, मैंने जिंदगी में उसे उतारा आणि खऱ्या अर्थानं मी मुक्त आहे. कारण माझे सगळे रिलेशनशिप्स हे त्या एका फिल्टर सारखे आहेत की जिथं मी अटॅच्ड पण आहे आणि डिटॅच्ड पण आहे. निर्लेप,
निर्लेप इज द बेस्ट ॲनॉलॉजी. निर्लेपच्या तव्यावरती तुम्ही ज्यावेळेस काहीतरी घालता त्यावेळेस ते तव्यावरतीच आहे, तव्यावरतीच शिजतंय, पण त्याला अटॅच्ड नाही, थिन लाईन नाही. समजने की बात. अगर समझ गए तो समझ गए, नहीं समझ गए तो छोड़ दो. पण कधीतरी ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात भेटू, तुमचे काही प्रश्न असतील तर ह्याच्यावरती मी क्लॅरिटी देण्याचा प्रयत्न करेन. कारण जोपर्यंत तुम्ही कशातही अडकलाय ना तोपर्यंत मुक्ती नाही. मुक्ती म्हणजे मी अल्टिमेट कुठली तरी संन्यासाच्या मुक्तीबद्दल बोलत नाही. मुक्ती म्हणजे स्वास्थ्य नाही. समज में आया? सो ही अटॅचमेंटची जी डिटॅचमेंट इन अटॅचमेंट हा जो काय भाग आहे, मी माझ्या समृद्धीच्या साक्षात्कारामध्ये देखील लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी त्यावरती जे रिलेशनशिपबद्दलचं माझं चॅप्टर आहे ना, भाग 2 मध्ये नात्यातला गुंता असं काहीतरी आहे ते, आणि गुंत्यांमधली नाती असं काहीतरी कॅप्शन आहे, टायटल आहे. वाचा. सगळ्यात मोठा हे आहे, सगळ्यात मोठा चॅप्टर आहे तो. परत जर तुमच्याकडे ते पुस्तक असेल तर वाचा. सो आय थिंक यू विल अंडरस्टँड व्हॉट आय एम सेईंग. ओके, आज मी काहीतरी फार महत्वाचं तुमच्याशी बोलणार आहे. पण पुढे सरकण्याआधी 1-2 पत्र जी मला अशी वाटतात की त्याची उत्तरं द्यायला पाहिजेत. कारण ती मी त्यांना लिहिलं की मी ह्याच्यामध्ये त्याची उत्तरं देईन. मी 1-2 पत्रांची उत्तरं तुम्हाला देतो. इंटरेस्टिंग आहेत. सगळं पत्र नाही वाचून दाखवत, मुद्दे काही काही आहेत ते मला ॲड्रेस करायचे आहेत. तर ह्या केसमध्ये ही जी व्यक्ती ज्याने मला हे मेल लिहिलेला आहे त्यात ती म्हणते की तुमच्याशी बरेच वर्ष कनेक्टेड आहे आणि या सगळ्या प्रवाहामध्ये काही म्हणजे सम इयर, आय थिंक 1 year अगो, तिच्या घरातल्या एका व्यक्तीला एक असाध्य विकार झाला आणि मग ते लोक जे काय मेडिकल ट्रीटमेंट होती ती सगळी ट्रीटमेंट वगैरे घ्यायला लागले आणि त्याबरोबर टॅपिंगही करायला लागले. अर्थात त्यांनी काय रितसर मिनलचं काही कन्सल्टेशन घेतलं नव्हतं किंवा काही नाही, ते त्यांच्या मनाने टॅपिंग करत होते आणि त्या टॅपिंगच्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांचा जो विकार होता तो त्याच्या प्रोग्रेशननी बळावला आणि ती व्यक्ती गेली. आता ह्या व्यक्तीच्या जे मिस्टर होते ह्या व्यक्तीचे, त्यांना असं वाटलं की हे सब बोगस आहे, इसका कुछ फायदा नाही आहे, क्या आहे, कशाला वेळ घालवते असल्या गोष्टींमध्ये, ह्यानी काय होत नसतं. त्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये जो काही इंटरेस्ट त्यांचा निर्माण झाला होता टॅपिंगमध्ये वगैरे या सगळ्या स्पिरिच्युअल सायन्सेसमध्ये, तो त्यांनी काढून घेतला आणि ते त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी अशा विचित्र सिरियल्स असतात ना व्हायलन्सच्या त्याच्या ते बघायला लागले. आता ह्या व्यक्तीनं मला असं लिहिलेलं आहे की मला ह्याचा भयंकर त्रास होतो, की अर्थात तिनं लिहिताना असं लिहिलेलं आहे की त्यांच्या स्वास्थ्यासाठी ते चांगलं नाही आहे, पण ते असं काहीतरी भयंकर बघत राहतात ज्याचा मला फार त्रास होतो आणि व्हॉट शुड आय डू. तर मला पहिल्यांदा असं सांगावंसं वाटतं, त्या गोष्टीवर टॅप करा ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतो. आयडियली अशा सिच्युएशनमध्ये माणसं काय करतात, त्यांना काय वाटतं की ती व्यक्ती बदलली पाहिजे, चांगल्यासाठीच अर्थात, पण ती व्यक्ती बदलली पाहिजे म्हणून त्यांचा सगळा फोकस त्याला बदलण्याकडे जातो. जर असं असेल ना तर यू मिस द पॉइंट. तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्हाला या गोष्टीचा त्रास होतोय ना, की मला ह्या गोष्टीचा त्रास होतोय असं असलं तरी आय एक्सेप्ट माय सेल्फ अँड चूज टू रिलीज दिस इमोशन. यू शुड टॅप ऑन दॅट. आणि असं जर झालं तर मे बी यू माइट सी अ चेंज, अ टँजिबल चेंज. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मला असं वाटतंय, प्रत्येकाची जीवनामध्ये गती आहे. लहान मुलं असतील तर गोष्ट वेगळी, आपण त्यांना शिस्त लावू शकतो, काहीतरी करू शकतो. पण जर रिलेटिव्हली मोठी माणसं असतील
तर त्यांचं आयुष्य तुम्ही जगण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला काय वाटतंय की असं कोणाला तरी फोर्स करून, कोणाला नको म्हणून ती माणसं ऐकणार असतात? उलट एक रिॲक्टिव्ह मेकॅनिझम तयार होतो आणि ज्याला तुम्ही करू नको असं म्हणाल ना, तेच माणसांना करावंसं वाटायला लागतं. सो यांना माझा पहिला सल्ला असा आहे की लेट गो. जगातला महामंत्र आहे हा, जगातला महामंत्र आहे, लेकिन समझ में नहीं आता है. रमण महर्षींच्याकडे एक माणूस गेला. तो म्हणाला की महर्षी, जगण्याचा मला मंत्र शिकवा, जिससे मैं एकदम सक्सेसफुल हो सकता हूं, आय विल ग्रो. महर्षी म्हणाले की माझ्याकडे एकच मंत्र आहे, समजतोय का बघ, मला बोलो. महर्षी म्हणाले, रिलॅक्स अँड लेट गो. किती सोपं आहे. इम्प्लिमेंट करायला अवघड आहे. का? कारण आपण अडकलोय, असे सगळ्यांमध्ये अडकलो. आणि जोपर्यंत ह्या अडकाय नाही, छुटोगे ही नाही. और जब तक छुटोगे नहीं, तोपर्यंत फ्री नाही होणार. हा जो फ्रीडमचा श्वास आहे ना, हा येणार नाही, ब्लॉक व्हाल. ओके, सो हा एक भाग आहे. दुसरा भाग त्यांनी असा म्हटलेला आहे, also we are thinking of planning for a baby in the near future. If he continues watching this negativity, will it affect our baby? कधी कधी काय असतं की एंटरटेनमेंटसाठी हे बघतात आणि त्या लेवललाच लोक सोडत असतात. मी पबजीवरती एक व्हिडिओ केलेला आहे की पबजी काय आत घडवतं. पण तुम्ही जर लिमिटेड टाईममध्ये एक एंटरटेनमेंट म्हणून, मजा म्हणून जर ते करत असाल ना, सो इट डझंट अफेक्ट. ते अगदी बेबीवरती परिणाम करेलच असं नाही, अनलेस यू आर ऑब्सेस्ड. जर त्याला असं सकाळपासून नुसतं ते असलं काय गेम ऑफ थ्रोन्स सारखं काहीतरी बघत राहिलात रात्रीपर्यंत, ते तुमचं सिस्टीममध्ये जर यायला लागलं तर मे बी यू विल बी अफेक्टेड. बट इफ नॉट, एवढं अगदी मायक्रोस्कोपिक लेवलला जाण्याचं गरज नाही. इट इज जस्ट एंटरटेनमेंट. मेंदूला पण माहिती असतं, मनाला पण माहिती असतं की हे मजाक में चल रहा है, टाइमपास आहे, ओके. कारण ते संपलं की बऱ्याच वेळा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जागृत होते आणि सिस्टीम अशी स्टॅबिलाइज करते. सो डोंट बॉदर. आणखीन बरंच आहे, पण आता सगळं वाचत बसत नाही. हे 2 जरी उत्तरं मिळाली तुम्हाला तरी आय थिंक यू विल बी फ्री. दुसऱ्या श्रवण झगडेनी एक प्रश्न लिहिलेला आहे की मला आयडेंटिटी, मी ज्यावेळेस तुम्हाला मेडिटेशन शिकवलेलं आहे ना आयडेंटिटीचं, की आपली जी आयडेंटिटी आहे ही बाजूला ठेवायची आणि उरतं काय, फक्त असणं. तर मला अवघड होतं आयडेंटिटी बाजूला ठेवायला. काही कारण नाही. जो मी आहे त्याला 1-2 मिनिटं बाजूला ठेवायला इट इज नॉट डिफिकल्ट ॲट ऑल. जस्ट कीप हिम टू अ साईड अँड रिमेन. ओके, समजा तुम्हाला वादा करता हे जमत नसेल, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक एम्प्टी स्पेस एक्सपिरियन्स करायचा, बरोबर. तो कसा करायचा? स्वतःला डोळे झाकायचे आणि एक प्रश्न विचारायचा. करा माझ्याबरोबर, पाहिजे तर तुम्ही हा एक्सरसाइज केला असेल याच्या आधी, पण लेट अस डू इट वन मोर टाइम. डोळे झाका आणि माझ्याबरोबर हा प्रश्न स्वतःला मनामध्ये विचारा आणि गप्प बसा. डोंट डू एनिथिंग. काय प्रश्न? माझा पुढचा विचार कुठून येणार आहे? डोळे उघडा. जर तुम्ही हे सिरियसली केलं असेल
तर तुम्हाला लक्षात येईल की हा प्रश्न विचारल्यानंतर देर वॉज नथिंग, विचारच नव्हता. आता तो जो ब्लँकनेस आहे, त्या ब्लँकनेसकडे तुम्ही जर बघू शकलात, इफ यू बिकम अवेअर ऑफ दॅट ब्लँकनेस, यू आर इन प्रेझन्स. सो सिम्पल. आणि पुढे तरी असं म्हटलेलं आहे की मला त्यातून बाहेर पडायला अवघड काय, डोळे उघडा, यू आर आउट ऑफ इट. काहीच नाही. म्हणजे आय डोंट थिंक इट इज डिफिकल्ट एट ऑल. ह्या उत्तराने समाधान झालं नसेल तर ज्यावेळेस आपण पर्सनली भेटू त्यावेळेला बघू, इफ यू कॅन अंडरस्टँड इट बेटर. ओके. शेवटचं पत्र आत्ताच आलंय मला दीपाकडून. दीपा असं म्हणतात, सर, आय रिअली वॉन्ट टू थँक यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. बिगिनिंग ऑफ दिस इयर आय वॉज डायग्नोस्ड विथ कॅन्सर and great thing about it all happened after I finished my first Mani Upasana. So I was fully equipped with all the knowledge shared by you and Meenal ma'am to diffuse the situation. I am also grateful that I did Mani Upasana, which gave me absolute courage to handle the situation. Currently I am feeling much better and doing great. Taking my treatments, absolutely ready to accept this new chapter of life. दीपा, एवढं जर कळलं असेल ना तर यू आर ऑन द राईट पाथ. व्हेरी नाईस, गुड. आय एम नॉट गोइंग टू लाय. आय वॉज काइंड ऑफ अपसेट वेन दिस करोना थिंग स्टार्टेड अँड आवर मनी उपासना सेशन प्रोलॉंग्ड. बट देन यू ब्लेस्ड ऑल ऑफ अस विथ मॅजिकल मेडिटेशन गिफ्ट. बिफोर दिस आय वॉज ओनली डुईंग टॅपिंग. Now I have started loving meditation as well. Good. I have been thinking about asking you this question for a long time. You taught us that when we are peaceful and centered, we attract samruddhi. When I joined Mani Upasana, it was obviously because I wanted to attract more money in my life. But now I feel like when you are happy within yourself, you don't even have all those worldly desires. If you don't have these desires and aspirations, how can you attract more samruddhi? I know this is correlated. Will you please explain this a little more? Deepa, very good question. सगळ्यांना समजलं पाहिजे. थोडक्यात ज्यांना इंग्रजी कळत नसेल, कारण काही लोक मीनल इंग्रजीमध्ये बोलायला लागले की टाईप करायला लागतात की फार इंग्रजी शब्द होतात. अहो, एक बेसिक माध्यमच ते आहे. 4 शब्द गेले तर काय होत नाही. बरं, मराठी बोलायला लागलं की काही म्हणतात हिंदी में क्यों नाही बोलते. आता हिंदी में बोलायला लागलं तर मराठी म्हणतात की अहो मराठीत बोला की हिंदीत कशाला बोलताय. असा एक गोंधळ आहे. होवेवर मराठीत सांगतो. दीपाचं म्हणणं असं आहे की मी ज्यावेळेस या अलाइनमेंटमध्ये येते, या बॅलन्समध्ये येते, सेंटर होते, आनंदी होते, त्यावेळेस माझ्या काही इच्छाच राहत नाहीत. म्हणजे भौतिक इच्छा राहत नाहीत. मग मी अट्रॅक्ट करणार कसं. दीपा, ही जी अलाइनमेंट आहे ना, ज्यावेळेस तुम्ही या अलाइनमेंटमध्ये येता त्यावेळेस तुम्ही एका युनिव्हर्सल फ्रिक्वेन्सीला येता ज्याचा स्वभावच विपुलता आहे. ती जे आत फील करत असलेलं जे सेंटर्डनेस आहे, जो सुकून आहे, जो आनंद आहे, तो जर तुम्ही फील करायला लागलात तर तुम्हाला सेपरेटली समृद्धी अट्रॅक्ट करण्याची गरज नाही. बिकॉज देन यू आर ॲट द फ्रिक्वेन्सी ऑफ समृद्धी. ऑटोमॅटिकली यू आर ॲट दॅट फ्रिक्वेन्सी. तुम्हाला अट्रॅक्ट वगैरे करायचीच गरज नाही. यू विल एक्सपीरियंस अबंडन्स इन युअर लाईफ. सो जो चल रहा है वो सही चल रहा है. तुमचा प्रश्न पण रास्त आहे. सो डोंट बॉदर, यू आर ऑन द राईट ट्रॅक. म्हणून मी मदर ऑफ मेडिटेशन शिकवलेलं होतं. मदर ऑफ मेडिटेशन काय होतं. छातीच्या मध्यभागी लक्ष द्या आणि तिथं आनंद फील करा. श्वास घ्या, श्वास सोडा.
फील ॲज इफ यू आर ब्रिंगिंग इन लव्ह, आनंद, सुकून, स्वास्थ्य अँड लिव्ह इट आउट. ह्याला मी मदर ऑफ मेडिटेशन म्हणतो, कारण ह्या नुसत्या मेडिटेशननी तुम्ही एका अलाइनमेंटमध्ये याल, एका बॅलन्समध्ये याल, आणि तुम्ही बॅलन्समध्ये आलात तर निसर्गाची ही जी समृद्ध फ्रिक्वेन्सी आहे, एक दाणा पेरल्यानंतर असंख्य दाणे उगवून येण्याची ही जी त्याची प्रवृत्ती आहे, मानसिकता आहे, त्याचा स्वभाव आहे, यू विल ऑटोमॅटिकली ट्यून इन टू दिस फ्रिक्वेन्सी. कळलं? ओके, ठीक आहे. मी एक शेवटची गोष्ट जी आज मला बोलायची मी ठरवली होती ती बोलतो. कदाचित मला आणखीन एक 10 मिनिटं लागतील, थोडा जास्तही लागेल, पण नो हार्म. आठवड्यातून एकदाच बोलायला येतोय तुमच्याशी, पण हे समजलं पाहिजे. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं, ज्यावेळेस मी ह्या आसक्तीबद्दल बोललो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं अनिता मुरजानीबद्दल. मी आज अनिता मुरजानी बद्दल बोलणार आहे. अनिता मुरजानी ही एक व्यक्ती हाँगकाँगमध्ये राहायची, लहानाची मोठी हाँगकाँगमध्येच झाली, आणि 2003च्या दरम्यान तिला कॅन्सर डिटेक्ट झाला, आणि 2006ला ती तो इतका बळावला की सगळे तिचे ऑर्गन्स फेल झाले, आणि डॉक्टरनी तिच्या नवऱ्याला आणि तिच्या आईला सांगितलं की जोर संपलं, म्हणजे आता ही यातून बाहेर येणं शक्य नाही, कारण एक एक ऑर्गन फेल व्हायला लागलं. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की अनिता मुरजानी त्यातून बाहेर पडली, आणि बाहेर पडल्यानंतर तिने एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे डाईंग टू बी मी. त्याचं मराठी पुस्तक आहे, माझा त्या दिवशी माझा मृत्यू झाला किंवा असं काहीतरी. तर हे मी का तुम्हाला सांगायला लागलोय, हे आपण सगळे जे लाईफ लेसन्स घ्यायला लागलोय, अनिता मुरजानीच्या जीवनामध्ये असं काय घडलं की जिथं ती काही मिनिटांमध्ये किंवा काही तासांमध्ये जिथं मरणार होती, ती रिवाईव्ह कशी झाली, काय घडलं तिच्या जीवनामध्ये, फार इंटरेस्टिंग आहे. समजून घेऊया. खरं तर मी आज जरासं चालत होतो, मला चालत असताना असं लक्षात आलं की नुसतं हे 10 मिनिटात अनिता मुरजानी प्रकरण सांगण्यासारखं नाही आहे, मला एक सेशन लागेल कदाचित. पण ठीक आहे, आता तोंडोळत तरी करून देतो. तिचे बरेच व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती, अनिता मुरजानी नावाने. टाईप करा, सर्च करा, बघा. सो इंटरेस्टिंगली गोष्ट अशी आहे की अनिता मुरजानी ज्या वेळेस कोमामध्ये गेली 2 फेब्रुवारी 2006, त्यावेळेला तिचं वय होतं 47. ओके. तिचे सगळे ट्यूमर्स असे काय म्हणतात त्याला, इतके मोठे झाले की सगळी सिस्टीम्स फेल झाली, फुफ्फुसामध्ये काहीतरी पाणी भरलं गेलं, व्हॉट एव्हर, आणि कोमामध्ये गेली. तिचे सगळे पॅरामीटर्स बघून डॉक्टरनी नवऱ्याला सांगितलं की ओके, फिनिश्ड. ह्या पॉइंटला अनिता मुरजानी म्हणते की मी जागी झाले, कोमातच होते, पण मला सगळं दिसायला लागलं, आजूबाजूचं सगळं दिसायला लागलं. मी स्वतः त्या बिछाण्यात झोपलेली आहे, मला सगळे ते पाईप्स बिप्स लावलेले आहेत, काय काय तिकडे लोक डॉक्टर्स नर्स करायला लागले, ते मला सगळं दिसतंय. ज्याला मी म्हणते, ती मी त्या शरीरापासून विभक्त झाले. आणि तिने शब्द वापरलाय मॅग्निफिकन्स, भव्यता. माझ्या असण्याची एक भव्यता मी अनुभवली. तोपर्यंत मी त्या बॉडीमध्ये अशी ट्रॅप्ड होते. तिथून मी बाहेर आल्यानंतर मी किती भव्य आहे याची मला जाणीव झाली. आणि ती म्हणते की मी आणि दुसरं असं काही नाही उरलं.
मला ते सगळे, माझी बॉडी काय आहे ती कळायला लागली, ते सगळे डॉक्टर्स कोण आहेत ते कळायला लागले. कोण एक डॉक्टर नवीन आला होता मध्यरात्री, तो कोण आहे हे मला कळाला. माझ्या नवऱ्याशी तो दुसरा डॉक्टर सांगतोय की आता घेऊन जायला हरकत नाही किंवा खतम हो गया, हे मी ऐकत होते. आणि ह्या प्रोसेसमध्ये ती म्हणते की माझं जे अंतस्थ आहे, कॉन्शियसनेस आहे, असा विराट व्हायला, एक्सपांड व्हायला लागला. आणि मी अशा कुठल्या तरी एका भव्य स्पेक्ट्रम मध्ये एंटर केलं. पहिली गोष्ट ती म्हणाली की मी सगळ्यापासून मुक्त झाले, मला कशाचीच भीती काहीच उरलं नाही. आणि मी इतकी आनंदी झाले की ती म्हणते की आनंद काय असतो तो मी शब्दांमध्ये व्यक्तच करू शकत नाही, इतका तो असा काहीतरी विलक्षण होता, अनाकलनीय होता. आय वॉज इन ब्लिस. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये कॅन्सरनीच 4 वर्ष आधी गेलेली तिची मैत्रीण सोनिया नावाची तिला भेटते तिथं. ती म्हणते की ती सोनिया वेगळी नव्हती, ती माझंच एक्सटेन्शन होती. तिला तिथं बघितल्यानंतर मला इतका आनंद झाला. आणि ती म्हणते की माझे वडील मला भेटले जे 10 वर्षापूर्वी गेले होते. आणि मी इतकं कम्फर्टेबल फील करायला लागले या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये. ती म्हणते माझं कॉन्शियसनेस असा सगळीकडे ॲट वन टाइम होता. त्याच वेळेला मला हे जाणवलं की माझा भाऊ इंडियामध्ये पुण्यातून मुंबईला यायला लागलाय प्लेन कॅच करायला, हाँगकाँगला यायला. ती म्हणते की मला 360 डिग्री साईट निर्माण झाली. मला सगळं एका वेळेला चाललेलं सगळं दिसत होतं, आनंद 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 होत होता. आणि ह्या सगळ्या आनंदामध्ये मी अशी नाहत होते. मला सगळं दिसत होतं, सगळं कळत होतं, मी सगळ्यात होते, मी सगळ्यांमध्ये होते. ती म्हणते मी सगळं माझाच भाग आहे हे मला जाणवत होतं. आणि अशा वेळेला मग मी विचार करायला लागले की मग मला का हा रोग झाला, हा कॅन्सर मला का झाला. आणि मग तिनं पुढे ज्यावेळेस ते पुस्तक लिहिलं त्यावेळेस तिनं त्यात 5 गोष्टी लिहिल्या ज्या तिला जाणवल्या की तिला कॅन्सर का झाला. आता मित्रांनो, इथं मुद्दा कॅन्सरचा नाही, इथं मुद्दा डिसईजचा आहे. लक्षात घ्या, कॅन्सर हे आता त्या स्टोरी पुरता एक भाग आहे. पण तिला ह्या 5 गोष्टींमुळे कॅन्सर झाला म्हणजे ज्यांच्या मनामध्ये या 5 गोष्टी आहेत त्यांना सगळ्यांना कॅन्सर होईल असं नाही. इट्स नॉट टू बी टेकन लिटरली, इट इज टू बी टेकन की स्वास्थ्य अनिताचं का बिघडलं. आर यू अंडरस्टँडिंग? सो तिनं 5 गोष्टी लिहिलेल्या आहेत. पहिली गोष्ट ती म्हणते की मी स्वतःवर कधी प्रेमच केलं नाही. बघा, तिला आत्ता काय कळत होतं की मी स्वतः प्रेम स्वरूप आहे. पण मी ज्यावेळेस फिजिकल बॉडीमध्ये होते त्यावेळेस मात्र मी स्वतःवर कधी प्रेम केलं नाही, जीवनावर कधी प्रेम केलं नाही, स्वतःला कर्स केलं, जीवनाला कर्स केलं, लहानसहान गोष्टी ज्या निर्माण होत होत्या त्यांना कर्स केलं. म्हणजे कर्सिंग मध्येच माझं जीवन गेलं. आणि दुसरी गोष्ट ती म्हणते की माझं सगळं लहानपणापासून ते या पॉइंट पर्यंतच जीवन दुसऱ्यांना खुश करण्यामध्ये गेलं की त्यांना आपल्याबद्दल काही वाईट वाटू नये. मी स्वतः अनेक गोष्टी मारल्या, माझं मन मारलं, पण त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला. ती म्हणते की त्यामुळे मी स्वतःला ऍक्सेप्टच केलं नाही जशी मी होते तशी. मी सतत दुसऱ्यांसाठी कशी गुडी फिगर व्हायला पाहिजे हा प्रयत्न केला. आणि मला त्या अवस्थेमध्ये असताना असं जाणवलं की दिस इज वन ऑफ द रिझन फॉर युअर डिसईज. आर यू अंडरस्टँडिंग? दुसरं ती म्हणते की मी इतकी भीतीमध्ये जगले, हा पॉइंट फार महत्वाचा आहे. ही कॅन्सरची भीतीनं तिच्यावरती असा पगडा घेतला. कधी? ज्यावेळेस तिचा दीर आणि तिची ही मैत्रीण सोनिया नावाची, हे दोघं कॅन्सरने गेले.
हे दोघंही तिच्या फार जवळ होते. आणि त्याच्यानंतर त्या कॅन्सरच्या भीतीने इतका पगडा तिच्यावरती घेतला की ती म्हणाली की मला दुसरं काही सुचतच नव्हतं, आपल्याला कॅन्सर झाला नाही पाहिजे. ती म्हणते दिवसभर मी इंटरनेटवरती असायची की कॅन्सर अवॉइड कसा करायचा. बघा मित्रांनो, व्हॉट यू रेजिस्ट परसिस्ट. तुम्ही जे नको 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 नकोला एनर्जी जेवढी द्याल तेवढं ते तुमच्या जीवनामध्ये उत्पन्न व्हायला लागेल. हा एक महत्वाचा संदेश तिनं ह्यामध्ये द्यायचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात कितीतरी लोक असतात, कोणाच तरी मनामध्ये कॅन्सरविषयी भीती निर्माण होऊ शकते कारण त्यांच्या घरातले कोणतरी कॅन्सरने गेलेले असतात. ओके, अशी भीती येऊन जाणं स्वाभाविक आहे, त्याच्याबद्दल काही नाहीये. पण तुम्ही हिच्यासारखे जर ऑब्सेस्ड झाला तर मे बी तुम्हाला कॅन्सर होईल असं नाही, पण तुम्ही डिसईज मध्ये जाल. सो इथं आपल्याकडे एक विलक्षण महाअस्त्र आहे टॅपिंगचं. जर आपण अशा कुठल्या कॅटेगरीमध्ये असू तर पहिली तुम्ही ही जी भीती तुमच्या आतमध्ये जर इन्स्टॉल झाली असेल तर ती तुम्ही काढून टाकली पाहिजे. दुसरा भाग. तिसरी गोष्ट ती फार महत्वाचं सांगते. ती म्हणते मी आयुष्य फार सिरियस घालवलं, गंभीररित्या घालवलं. सगळे प्रोटोकॉल पाळत, हे असतात ना सगळं असं प्रोटोकॉल पाळणारे गंभीर लोक आपल्या आजूबाजूला असतात ना, फार गंभीर असतात. त्यांना विनोद जरी सांगितला तरी कळत नाही, किंवा कळला तरी ते पर्सनली घेतात. अनेक वेळा विनोद पर्सनली घेतात लोक, भांडायला जातात. असा माझ्यावरच केलाय बहुतेक हा विनोद, तो नसतो पण त्यांच्यावर. म्हणजे इतके असे रिजिड असतात. ती म्हणते मी तशी होते. ती म्हणते की माझ्या जीवनामध्ये ह्युमरच नव्हता, मजाच नव्हती. सगळं असं कॉपी बुक सारखं आयुष्य मी जगण्याचा प्रयत्न केला. का? कारण दुसऱ्यांना बरं वाटावं माझ्याबद्दल. सगळं कॉपी बुक जिथल्या तिथं, पण आतला आनंद हरवला होता या बाईने. सो ती म्हणाली की हा एक महत्वाचा भाग असतो. आणि ह्यातच परवा मी कोणाला तरी सांगत होतो की आपल्याला काय हवं आहे अंततः सगळ्यांना, पर्पज काय. वी ऑल वॉन्ट टू बी हॅपी. ओके, सरळ आहे. आता तुम्हाला जर चहा प्यावासा वाटत असेल, वादा कर, तुम्ही काय कराल? चहा प्या. सिंपल आहे ना. तुम्हाला चहा प्यायचा वाटत असताना तुम्ही एरंडेल प्याल काय? लॉजिकली प्याल काय? नाही पिणार. बिकॉज व्हॉट डू यू वॉन्ट? यू वॉन्ट अ कप ऑफ टी. ओके, नाउ इथं लाईफमध्ये व्हॉट डू यू वॉन्ट? यू वॉन्ट जॉय, यू वॉन्ट हॅपीनेस. मग विचार करा की दिवसभरामध्ये तुम्ही किती आनंदी असता. ज्यावेळेस आपण आजूबाजूला बघतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की अनेक लोक दिवसभर कंप्लेनिंग मोडमध्ये असतात. ये कैसा सही नहीं है, ये कैसा ठीक नहीं है, किती हे करेक्ट नाही आहे, किती चुकीचं आहे, आपल्या वाटेला हे काय आलेलं आहे. यू वॉन्ट हॅपीनेस and you are strengthening unhappiness the whole day. विचार करा, बघा, जरा अंतर्मुख व्हा. तुम्ही त्या कॅटेगरीतले आहे का? बघा, आनंदी राहा ना. तुम्ही म्हणाल काय आनंदी राहण्यासारखं काय नाही आहे? अरे काय नाही आहे? तुम्ही कधी काही नसताना निरपेक्ष भावनेने स्वस्थ बसून एक दीर्घ श्वास 10 वेळा घेतलेत काय? A simple thing like that also can make you feel good. आनंदी होण्यासाठी काहीतरी स्टिम्युलस असलाच पाहिजे असं नाही. आणि हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. यू कॅन बी हॅपी. अंघोळ करताना ज्यावेळेस असा शॉवरचा स्प्रे तुमच्या अंगावरती येतो त्यावेळेस तो एक जो आनंद असतो, अरे घ्या ना. तो शॉवरचा हे घेताना अरे अजून आज ते हे आणलंच नाही आणि ते केलंच नाहीये. हॅव यू रिअलाइज, हॅव यू एव्हर टेकन अ बाथ? अंघोळ तर कधी केले काय? अंघोळ करताना तिथं असता काय कधी? पाण्याखालती असता पण मनाने तिसरीकडेच असतं. यू डोंट एन्जॉय एनिथिंग. दात घासणं देखील एक मेडिटेशन होऊ शकतं, पण वी आर नेव्हर देअर. वी आर नेव्हर देअर. वी आर नेव्हर देअर वेर एव्हर वी आर डुईंग व्हॉट एव्हर वी आर डुईंग. एनिवे, कळलं ना? सो हा तिसरा पॉइंट होता.
चौथं ती म्हणते की आयुष्य हे गिफ्ट आहे, चॅलेंजेस देखील गिफ्ट आहेत. आठवतोय विक्टर फ्रँकल, चॅलेंजेस देखील गिफ्ट म्हणून घेतल्या त्यांनी. करोना, लॉकडाऊन गिफ्ट म्हणून घ्या अँड यू विल बी अ बेटर पर्सन. ती म्हणते की लेट्स टेक एव्हरी चॅलेंज एज अ गिफ्ट. पर्पज शोधूया. काय पर्पज? आनंदी होणं हाच पर्पज आहे. आनंदी होऊया. दॅट वॉज व्हॉट शी वॉज नॉट डुईंग. आणि फायनली ती म्हणाली बी युअर सेल्फ. फार महत्वाचं. मी नेहमी तो कसा आहे, तो कसा आहे, त्याला कसं मिळालं, त्याला कसं मिळालं, ह्या कंपॅरिझन मोडमध्ये होते. ज्यावेळेस हा सगळा साक्षात्कार मला झाला त्यावेळेस मला लक्षात आलं की मी जशी आहे, एखाद्या काय म्हणूया, एखाद्या माळावरती एखादं लहानसं अगदी न दिसणारं रानफूल ज्यावेळेस उमलतं त्यावेळेस ते देखील त्या वैश्विक अस्तित्वाचं एक एक्सप्रेशन असतं. तितकंच सुंदर असतं ते. एका कॉम्पिटिशनमध्ये पहिले आलेल्या गुलाबा इतकंच सुंदर असतं. तो फक्त त्या उमलण्याचा आनंद असतो त्याच्यामध्ये, बाकी कुठलंच काही नसतं. व्हॉट एव्हर यू आर, हू सो एव्हर यू आर, एक्सेप्ट युअर सेल्फ. इफ यू एक्सेप्ट युअर सेल्फ यू विल बी युअर सेल्फ. लोकांना खुश करण्यासाठी, लोकांना इम्प्रेस करण्यासाठी, हे करण्यासाठी, ते करण्यासाठी, व्यवहारामध्ये कुठं करायचं असेल तर इट्स ओके, दॅट्स अ डिफरंट थिंग. पण तुमचा जर माइंडसेट तो असेल की तुम्ही स्वतः आहे तसं न जगता एक डुप्लिकेट आयुष्य जर जगायला लागला तर यू विल नेव्हर बी युअर सेल्फ. सो अनिता मुरझानीला लक्षात आलं की मी कधी स्वतःवर प्रेम केलं नाही. मी सतत भीतीमध्ये आणि ह्या सगळ्या अशा नकारात्मकतेमध्ये जगले. मी कधी जीवनाचा आनंद घेतला नाही. मी चॅलेंजेसमध्ये इतकी दबून गेले की त्यातूनही मी बाहेर पडू शकते हे मला कधी जाणवलंच नाही. आणि हा जो भाग आहे ना, बी युअर सेल्फ, त्यामध्ये तिचा एक फार महत्वाचा पॉइंट आहे. ती म्हणते की मी त्या शरीरामध्ये असलेली एवढीशी लिमिटेड गोष्ट नाही आहे. माझं खरं स्वरूप सच्चिदानंद आहे. मी मॅग्निफिशंट आहे. मी भव्य आहे. मी असीम आहे. ही जाणीव ज्या व्यक्तीला होऊ शकते त्याला कळतं की ती लिमिटेड नाही आहे, ती अनलिमिटेड आहे. आणि मित्रांनो, हाच पर्पज आहे आपला. मी गेले काही वर्ष तुम्हाला सगळ्यांना या पर्पज कडेच घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. नो युअर सेल्फ, बी युअर सेल्फ. आणि हा सच्चिदानंद स्वरूप जर तुम्हाला त्याचा स्पर्श झाला तर तुम्ही मग त्या बॉडीमधले लिमिटेड बीइंग राहणार नाही. तुम्ही एक असीम, अमर्याद, विशाल, जे कधीही जन्मलेलं नाहीये, जे कधीही मरू शकत नाहीये, असं अस्तित्व होऊन जगाल. आणि तोच जगण्याचा पर्पज आहे. आय थिंक आय हॅव डन माय जॉब. बुधवारी मिनलचं सेशन आहे आणि पुढच्या रविवारी जर कारण मला मगाशीच कोणीतरी मेसेज केला की आम्ही उद्यापासून कामाला लागणार, तर तुम्ही कामाला लागल्यानंतर मग ऐकणार कोण? कदाचित वी विल हॅव टू सस्पेंड दिस. पण मिनलचं सेशन झाल्यानंतर ठरवूया आपण काय करायचं. तोपर्यंत थँक्यू फॉर बिईंग विथ मी. थँक्यू सो मच. नमस्कार.